आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज मी तुम्हाला माझ्या डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ मधल्या सर्वात मोठ्या कन्व्हिक्शन बेट बद्दल सांगणार आहे। त्यामध्ये कोणता सेक्टर आहे, त्या सेक्टरवर मी बुलिश का आहे, कोणते स्टॉक्स आहेत आणि स्टॉक ॲलोकेशन काय आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही। हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह पर्पजसाठी आहे। कारण इन्व्हेस्टिंग मध्ये प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी, फायनान्शियल गोल्स आणि स्ट्रॅटेजी वेगळी असते। त्यामुळे ब्लाइंडली कोणताही स्टॉक किंवा सेक्टर फॉलो करू नका। आता पहिला प्रश्न हा कोणता सेक्टर आहे आणि त्यावर मी एवढा बुलिश का आहे, तर तो आहे एनर्जी सेक्टर। कारण इंडियाची इलेक्ट्रिसिटी डिमांड स्ट्रक्चरली वाढतीये। इंडियाची पीक पॉवर डिमांड नुकतीच 270 गिगावॅट क्रॉस झाली आहे आणि काही एस्टिमेट्स नुसार 2032 पर्यंत ती 380 गिगावॅट पेक्षा जास्त जाऊ शकते। म्हणजे पुढच्या 6 वर्षात इंडियाला ॲडिशनल 100 पेक्षा जास्त गिगावॅट डिमांड हँडल करावी लागू शकते। पण सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे इंडिया अजूनही पर कॅपिटा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन मध्ये डेव्हलप्ड कंट्रीज पेक्षा खूप मागे आहे। इंडिया अराउंड 850 किलोवॅट आवर पर कॅपिटा इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतो, तर चायना अराउंड 3900 किलोवॅट आवर, जपान 7400 आणि यूएसए 11000 किलोवॅट आवर आहे। म्हणजे इंडिया अजून ग्रोथ सायकलच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे। त्यातच एआय, डेटा सेंटर्स, ईव्ही चार्जिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रेल्वेज इलेक्ट्रिफिकेशन आणि कूलिंग डिमांड हे नवीन इलेक्ट्रिसिटी डिमांड ड्रायव्हर्स तयार होत आहेत। म्हणून मला पर्सनली वाटतं की ह्या दशकात इंडियाच्या इकॉनॉमी मधला बॅकबोन थीम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर असू शकतो। एनर्जी सेक्टर बद्दल बोलताना लोक फक्त सोलार किंवा इलेक्ट्रिसिटी कंपनीज बद्दल विचार करतात, पण ॲक्च्युअल एनर्जी इकोसिस्टम खूप मोठा आहे। ट्रेडिशनल एनर्जी मध्ये थर्मल पॉवर, कोल, ऑइल आणि गॅस आणि हायड्रो येतं, पण न्यू एज एनर्जी मध्ये सोलर, विंड, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज, स्मार्ट ग्रिड्स, न्यूक्लिअर एनर्जी, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्समिशन नेटवर्क्स येतात। फ्युचरमध्ये रिन्युएबल एनर्जी खूप मोठी होणार आहे, पण रिन्युएबल सोबत स्टोरेज आणि ट्रान्समिशन इक्वली इम्पॉर्टंट असणार आहेत। कारण सोलार एनर्जी जनरेट करणं इझी आहे, पण ती 24/7 स्टेबल सप्लाय मध्ये कन्व्हर्ट करणं हे बिगेस्ट चॅलेंज आहे। म्हणून मला जनरेशन कंपनी सोबत ट्रान्समिशन आणि इंडस्ट्रियल मेटल्स कंपन्यांमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी दिसते। आता एनर्जी सेक्टर बाकी सेक्टर्स पेक्षा वेगळा का वाटतो? कारण ऑलमोस्ट प्रत्येक फ्युचर ग्रोथ थीम इनडायरेक्टली एनर्जीवर डिपेंड आहे। आयटी सेक्टर स्ट्रॉंग आहे, पण एआय मुळे ऑटोमेशन प्रेशर वाढू शकतो। एफएमसीजी स्टेबल आहे, पण त्याचा ग्रोथ कंपॅरेटिव्हली मॉडरेट असतो। बँकिंग सेक्टर इकॉनॉमीवर डिपेंडेंट असतो, पण एनर्जी सेक्टरमध्ये एआय, ईव्ही, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सेंटर्स, कूलिंग डिमांड आणि इंडस्ट्रियलायझेशन हे सगळे थीम्स एकाच वेळी डिमांड क्रिएट करत आहेत। IEA म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या एस्टिमेट्स नुसार इंडियाची इलेक्ट्रिसिटी डिमांड 2030 पर्यंत 10% पेक्षा जास्त CAGR ने ग्रो होऊ शकते। म्हणजे इकॉनॉमी मधल्या ऑलमोस्ट प्रत्येक मेजर सेक्टरला फ्युचर ग्रोथसाठी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे। म्हणून मला एनर्जी सेक्टर फ्युचर इकॉनॉमीचा फाउंडेशनल सेक्टर वाटतो। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टेक्निकली पण एनर्जी सेक्टर सध्या स्ट्रॉंग दिसतोय। एनर्जी कंपनीजचा PE जरी जास्त असला तरी निफ्टी एनर्जी ETFचा PE जवळपास 17च आहे, जो अजूनही खूप रिझनेबल व्हॅल्युएशन मानला जातो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्टर सायकल। इंडिया सध्या मोठ्या प्रमाणात फॅक्टरीज, रोड्स, रेल्वेज, पॉवर प्लांट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करत आहे आणि या सगळ्याला इलेक्ट्रिसिटी लागते। पण फक्त इलेक्ट्रिसिटी तयार करून उपयोग नाही, ती देशभर पोहोचवण्यासाठी ट्रान्समिशन लाईन्स आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पण मजबूत करावं लागतं। म्हणूनच एस्टिमेट्स नुसार 2032 पर्यंत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये जवळपास 9 लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते। म्हणजे पुढच्या काही वर्षात पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवर मॅसिव्ह स्पेंडिंग होण्याची शक्यता आहे। म्युच्युअल फंड्सने सुद्धा एनर्जी सेक्टरमध्ये ॲलोकेशन ॲग्रेसिव्हली वाढवलं आहे। एकट्या एनर्जी सेक्टरमध्ये 20,000 कोटींपेक्षा जास्त ॲडिशनल ॲलोकेशन फक्त मागच्या एका वर्षात करण्यात आलं आहे, जे आधी जवळपास 10,000 कोटींच्या आसपास होतं। रिलेटिव्ह स्ट्रेंथच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा पॉवर आणि एनर्जी रिलेटेड सेक्टर्स मागच्या काही महिन्यात ब्रॉडर मार्केटपेक्षा स्ट्रॉंगर ट्रेंड दाखवत आहेत।
त्यामुळे मला हा फक्त शॉर्ट टर्म मोमेंटम ट्रेड वाटत नाही, तर पोटेन्शियली मल्टी इयर स्ट्रक्चरल सेक्टर सायकल वाटतं आहे. आता माझं ॲक्च्युअल ॲलोकेशन पाहू. माझ्या एनर्जी लिंक्ड डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओमध्ये रफली निफ्टी एनर्जी ETF अराउंड 30%, अदानी पॉवर अराउंड 27%, हिंदाल्को अराउंड 19%, वेदांता अराउंड 12%, टाटा स्टील अराउंड 7% आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स अराउंड 5% ॲलोकेशन आहे. आता काही लोक म्हणतील हिंडाल्को आणि टाटा स्टील एनर्जी स्टॉक्स नाहीत. टेक्निकली ते करेक्ट आहे, पण माझ्यासाठी हे इनडायरेक्ट एनर्जी प्लस इंडस्ट्रियल ग्रोथ प्लेज आहेत. आणि जरी ते स्टॉक सोडले तरी डायरेक्ट एनर्जी सेक्टर ॲलोकेशन 50% पेक्षा जास्तच आहे. जर इंडिया मॅन्युफॅक्चरिंग हब बनला, रिन्युएबल इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, ट्रान्समिशन नेटवर्क एक्सपॅन्ड झालं आणि इंडस्ट्रियल कॅपेक्स सायकल स्ट्रॉंग राहिलं, तर अल्युमिनियम, स्टील आणि इंडस्ट्रियल मेटल्स डिमांड सिग्निफिकंटली वाढू शकतो. एस्पेशली अल्युमिनियम फ्युचर इकॉनॉमीमध्ये खूप इम्पॉर्टंट मटेरियल बनू शकतं, कारण EVs, ट्रान्समिशन लाईन्स, रिन्युएबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर इक्विपमेंटमध्ये अल्युमिनियम युसेज वाढत आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग रिस्क. ही स्ट्रॅटेजी रिस्की आहे. एका सेक्टरवर मोठं ॲलोकेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिस्क, हाय व्हॉलेटिलिटी आणि शार्प करेक्शन्स. जर ग्लोबल स्लोडाऊन आलं, कॉमेंट्री प्राइसेस क्रॅश झाले, गव्हर्नमेंट पॉलिसीज बदलल्या किंवा व्हॅल्युएशन्स ओव्हरहिटेड झाले, तर एनर्जी आणि मेटल सेक्टरमध्ये मेजर करेक्शन येऊ शकतं. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड इन्व्हेस्टिंग सर्वांसाठी नसतं. हाय कन्व्हिक्शन असेल तरच अशा प्रकारचे बेट्स घेतले जातात. पण पर्सनली मला वाटतं की इंडियाच्या पुढच्या दशकात इलेक्ट्रिसिटी डिमांड, AI इन्फ्रास्ट्रक्चर, EV इकोसिस्टम, इंडस्ट्रियल कॅपेक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर हे थीम्स मॅसिव्हली इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि म्हणूनच माझ्या डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओमध्ये एनर्जी लिंक्ड ॲलोकेशन मोठं आहे. पण एक महत्त्वाची क्लॅरिफिकेशन, हा फक्त माझा डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ आहे, पण माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कम्प्लिटली डायव्हर्सिफाईड आहे आणि त्यामध्ये मल्टिपल ॲसेट क्लासेस, डायव्हर्सिफाईड सेक्टर्स, डिफरंट इन्व्हेस्टमेंट स्टाईल्स आणि व्हेरियस इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज आहेत. म्हणजे ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग लेवलवर मी डायव्हर्सिफिकेशन मेंटेन करतो. पण तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते इंडियाच्या फ्युचर ग्रोथ स्टोरीमध्ये सर्वात पॉवरफुल सेक्टर कोणता असू शकतो? आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.